चंद्रपूर शहरालगत असलेल्या हिंगणाळा गावात आज ग्रामस्थांनी एकत्र येत पारंपरिक शंकरपटाचे आयोजन केले। सुप्रीम कोर्टाने शंकरपटावरील बंदी उठवल्यानंतर शेतकऱ्यांकडून पुन्हा अशा स्पर्धांचे आयोजन मोठ्या उत्साहात केले जात आहे। बैलजोडी, बैलबंडी आणि कृषी संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करणारा हा उत्सव ग्रामीण भागात विशेष स्थान ठेवतो। मात्र वाढत्या शहरीकरणामुळे अशा परंपरा लुप्त होत चालल्या आहेत। त्यामुळे शासनाने जिल्हास्तरीय शंकरपटांचे आयोजन करावे अशी मागणी भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे। गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हिंगणाळा येथे पारंपरिक वातावरण तयार झाले होते। अशा कार्यक्रमामुळे शेती संस्कृतीचे जतन आणि ग्रामीण भागाच्या समृद्ध वारशाचे जपणूक होईल असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला। हिंगणाळा गावातील या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी जे कष्टाने शेती करतात हा आनंद या शंकरपटाच्या माध्यमातून गावागावामध्ये पोहोचावा यासाठी शंकरपटाचं आयोजन केलं। खरं तर शंकरपटावर या अगोदर बंदी होती, पण सुप्रीम कोर्टाने ती बंदी उठवली आणि गावकऱ्यांनी एकत्र येऊन शंकरपटाचं आयोजन केलं। मी त्यांच्या या प्रयत्नाच्या यशासाठी शुभकामना दिल्या आहे। आणि शंकरपट हा फक्त एक उत्सव कार्यक्रम किंवा स्पर्धा नसून या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या जनावरांची उत्तम निगा राखावी, तो सुदृढ असावा याची काळजी घ्यावी, त्याचा आहार त्याच्या संदर्भामधल्या इतर गोष्टींची काळजी घ्यावी, या मागचा हा खरा तर हेतू आहे। या ठिकाणी अनेक शेतकरी, आता आपण पाहिलं असेल किती सुंदर छकडा आहे, तर छकड्याचा मालकालाही मी म्हणतो की साधारणतः शेतकरी हा तसा आर्थिक दृष्टिकोनातून कमजोर असतो, पण याही कमजोरीमध्ये तो आपली जी काही संस्कृती आहे, कृषी संस्कृती आहे, त्यामधला महत्त्वाचा भाग हा बैलजोडी, छकडा, बंडी याची किती निगा ठेवतो। मी ज्या छकड्यावर बसलो होतो किती सुंदर छकडा आहे, मला वाटतं की ही सुद्धा एक आनंद देणारी गोष्ट आहे। आणि भविष्यामध्ये जे आता शहरांमध्ये धीरे धीरे या साऱ्या गोष्टी विसर पडत आहे त्यांच्यासाठी असे उत्सव मोठ्या प्रमाणावर शासनानेच आता खरं तर साजरी केले पाहिजे। जिल्हानिहाय आपण जिल्ह्यात अनेक कार्यक्रम घेतो, पण अशा कार्यक्रमातून लोकांना सुद्धा माहिती होते की आपल्या ताटात जो अन्नाचा घास येतो त्यासाठी शेतकरी किती कष्ट करतो, शेतकऱ्यांना साथ देत बैलजोडी किती कष्ट करते, हे या निमित्ताने लक्षात येईल।